महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली। 74हून अधिक जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले। नाशिकसह वेगवेगळ्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद झाली आहे। व्हिडिओ व्हायरल करण्यासंदर्भात महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई करण्यात आली आहे। महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं महागात पडलंय। नाशिक शहरात फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या 65 प्रोफाईल धारकांविरोधात गुन्हे नोंदवलेत। नाशिक, अहिल्यानगर इतर काही ठिकाणीही गुन्ह्यांची नोंद झाली। आक्षेपार्ह व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नका, नाशिक पोलिसांनी हे आवाहन केलेलं आहे। तर नाशिक पोलिसांचं हे आवाहन आहे। भोंदू खरात प्रकरणात अनेक पीडित महिलांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि हे व्हिडिओ सर्रासपणे सोशल मीडिया काही वेबसाईट्सवर अपलोड करण्यात आलेले आहे आणि हे काम करणाऱ्यांविरोधात आता गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे। त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 74हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। एकीकडे या महिलांना आश्वस्त करून पोलिसांनी त्यांच्याकडून तक्रारी नोंदवून घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर काही लोकांकडून हे व्हिडिओ सर्रासपणे अपलोड करण्यात आलेले आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, आपण पाहतोय एकीकडे या पीडित महिलांनी धाडस करून समोर येत तक्रार नोंदवली, मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर परवानगी नसतानाही अनधिकृतरित्या अशा प्रकारचे त्यांचे व्हिडिओ हे समोर आणण्यात आलेले आहे आणि त्यावर आता कारवाई करण्याचे आदेश आहेत। प्रणिता, गेल्या काही दिवसांपासून या अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत 10 गुन्हे या अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत। 8 महिलांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी अशोक खरातवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे दोन गुन्हे आहेत ते आर्थिक फसवणूक संदर्भात आहेत। त्यामुळे मोठी कारवाई आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात झालेली आहे। पण जे पीडित महिला समोर येऊन अशोक खरातच्या विरोधात हे गुन्हे दाखल करत आहेत, अशा पीडित महिलांचे काही व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होत आहेत आणि त्यासाठी पीडित महिला असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील हे कुठेतरी भीतीच्या हे वातावरण खाली होते अशा पद्धतीचं एक अंदाज व्यक्त केल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे। जवळपास नाशिक शहरामध्ये 65 फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्रामच्या जे हँडलवरती हे गुन्हा दाखल केलेले आहेत आणि काही वैयक्तिक फेसबुक अकाउंटवरती सुद्धा जे आहे नाशिक पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळते। फक्त नाशिकच नव्हे तर नाशिक, नगर, कोपरगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी 74हून अधिक गुन्हे हे दाखल केल्याची माहिती आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करण्यासंदर्भात पहिलीच ही मोठी कारवाई म्हणता येईल। जवळपास 74 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि अशा पद्धतीचे पीडित महिलांचे कोणी व्हिडिओ व्हायरल करू नका असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून केलं जातं। अगदी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।